पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या विरोधात पत्नी आत्महत्या प्रकरणात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी शनिवारी संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता। अनंत गर्जे याची दुसऱ्या तरुणीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। पाहूयात। मुंबईतल्या वरळीत डॉक्टर गौरी गर्जे यांनी आत्महत्या केली आहे। डॉक्टर गौरी या केईएम रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या। अवघ्या 8 महिन्यांपूर्वीच गौरी गर्जे यांचा विवाह अनंत गर्जे यांच्याशी झाला होता। अनंत गर्जे हा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा पीएस असल्याची माहिती आहे। अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध होते आणि याच संबंधातून गौरी आणि अनंत यांचे वाद होत होते। या वादातूनच गौरीनं टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। गौरीनं आत्महत्या केल्यानंतर तिचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये टाकून अनंत गर्जे पसार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे। तिच्या आई वडिलांना ती सांगत होती टॉर्चर करते म्हणून, पण ते म्हणले आपल्या मुलीचा संसार आहे, काय करायचं म्हणून ते लक्ष नव्हतं घालत। पण त्यांनी रात्री फोन केला की डायरेक्ट वडिलाला, नंतर कट केला। नंतर आईला सांगितलं की तिने गळफास घेतला आणि माझ्यासमोर बॉडी पडलेली आहे, तो हॉस्पिटलला घेऊन गेला। हॉस्पिटलला घेऊन गेला ठीक आहे, पण हॉस्पिटलमध्ये थांबायचं त्यांनी, हॉस्पिटलमधून पसार झाला, कुठं गेला, पोलीस स्टेशनला आला काय, पोलीस स्टेशनला पण नाही, तो त्यांनी नातेवाईकासमोर यायचं काम होतं ना, पोलीस स्टेशनला यायचं, तिच्या गौरीच्या आईवडला काय यायचं, बोलायचं, नातेवाईकाला बोलायचं, असं झालं। मी पण हे झालं, मला पण किती गाती, का पळून गेला, का आला नाही, त्याला कोण काय करणार होतं। गौरीच्या आत्महत्या प्रकरणात अंजली दमानिया आक्रमक झाल्यात। गौरी ही पंकजा यांच्या समाजाची होती, त्यामुळे पंकजा मुंडेंनी या प्रकरणाची दखल घेऊन किमान पोलिसांशी तरी बोलायला हवं होतं, असं दमानी यांनी म्हटलंय। लोकांना खरंच ही मानसिकता आपण बदलण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं फार 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 गरजेचं आहे। मला पुढे काय बोलावं सुचत नाहीये, पण ती एवढी स्ट्रॉंग मुलगी होती, तिने आत्महत्या केली असं वाटत नसेल। हिचं नाव गौरी पालवे होतं आणि हा जो व्यक्ती होता अनंत गर्जे, हा पंकजा मुंडे, मला खरं त्याच्यात राजकारण आणायचं नाहीये। मला दुःख हे का होतंय की पंकजा मुंडे यांना तर रात्री कळलं असेलच, पण तरी त्यांनी पोलिसांना फोन करून निदान चांगली कारवाई करा आणि तो माझा पीए असेल तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं म्हणणं अपेक्षित, तेवढं तरी म्हणणं अपेक्षित आहे, ते तरी म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते। दरम्यान पंकजा मुंडेंनी या प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर आपण पोलिसांशी बोलून कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं। काल दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आला। तो खूप रडत होता। पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्याने मला सांगितलं। ही गोष्ट माझ्यासाठीही खूप धक्कादायक होती। पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये आणि त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे, तसं मी पोलिसांना देखील सांगितलंय। गौरीच्या वडिलांशीही मी बोलले, ते प्रचंड दुःखात आहेत हे मी समजू शकते। अशा घटना जीवाला चटका लावून जातात आणि मनाला सुन्न करतात। कोणाच्या अतिवैयक्तिक जीवनात काय चालू असतं हे अनाकलनीय आहे। अचानक धक्कादायक अशी ही घटना घडल्यानं मलाही अस्वस्थ वाटतंय, असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणामध्ये माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देतो असं सांगितलंय। पंकजा मुंडे यांच्या पत्नीने आत्महत्या केलेली आहे, त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्याकडे। बघा, अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही। मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे। एकदा पोलिसांनी पूर्ण ब्रीफिंग केल्यावरच या संदर्भात बोलता। लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यात पेशानं डॉक्टर असलेली एक विवाहिता आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते, हे अतिशय गंभीर आहे। त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करावा अशी मागणी आता होऊ लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।